एरवी सोशल मीडियावर जोरात असणाऱ्या भाजपनं विधानसभा निवडणुकीत मुंबईत पारंपरिक थाट मांडलाय। भाजपनं प्रचारासाठी 200 वासुदेवांची फौज उभी केली आहे। हे वासुदेव भूपाळी म्हणत भाजपचा प्रचार करणार आहे। प्रचार संपेपर्यंत वासुदेव राज्यातल्या विविध भागात फिरणार आहेत। या आगळ्या प्रचाराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। भाजपच्या ऑफिसच्या बाहेर वासुदेव आपल्याला नाचताना बघायला मिळतोय। नक्की हा कुठला प्रचाराचा फंडा हे आपण भाजपच्या नेत्यांकडून जाणून घेऊया। विनय सहस्त्रबुद्धे आपल्या बरोबर आहेत। सर, वासुदेव नाचवत आहे, काय नक्की संदेश देण्याचा प्रयत्न करताय का आपण एक पार्टीचा प्रचार करण्याचा माध्यम आहे? की निवडणुकीचा प्रचार हा परंपरागत आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या प्रचार शैलीतून साकारला जातो। ज्याप्रमाणे आम्ही आधुनिक शैलीतून सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहोत, तशाच पद्धतीने वासुदेव, गोंधळी असे जे परंपरागत लोककला प्रकार आहेत त्यांचं देखील या प्रचारामध्ये खूप महत्त्व आहे। कारण ग्रामीण आणि शहरी भागावरही त्याची एक जबरदस्त मोहिनी आहे आणि त्यामुळे या वासुदेवांचा उपयोग करून हा जो भ्रष्टाचाराविरुद्ध विशेषतः कुशासन संपवण्याचा जो संदेश आहे तो आमचे हे वासुदेव लोकांमध्ये घेऊन जाणार आहेत। आणि भारतीय जनता पार्टीची जी हाक आहे की शिवछत्रपतींचा आशीर्वाद आणि चला देऊ मोदींना साथ, हे गाणं ते या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणार आहे। भंडारी सर, किती प्रभाव पडेल असं तुम्हाला वाटतंय या वासुदेवच्या माध्यमातून? ही एक आकर्षक शैली असते। वासुदेव त्याच्या पद्धतीने जेव्हा लोक रस्त्यावरती आणि इकडे कुठेही लोकांमध्ये वावरायला लागला की स्वाभाविकपणे लोकांचं लक्ष वेधून घेतो आणि त्याचं बोलणं लोक थोडंसं काळजीपूर्वक ऐकतात। त्यामुळे या स्वाभाविक प्रतिक्रियेचा फायदा निश्चितपणे प्रचारासाठी होईल आणि याचा खेड्यापाड्यांमध्ये हा संदेश पोहोचवण्यासाठी आम्हाला या सगळ्या खेड्यापाड्यातच नाही तर अगदी शहरांमधल्या वस्त्यांमध्ये सुद्धा आमचा प्रचाराचा संदेश पोहोचवायला ही शैली आम्हाला उपयोगी पडेल। थोडक्यात एक वेगळ्या पद्धतीचा प्रचार भाजप या पुढच्या काळात करताना आपल्याला बघायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकर सर, अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।